सरस्वत्योभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोधिकामोधिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम्। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वांनी ते भगवंताचं भजन अंतकरणामध्ये ते भगवान परमात्म्याची मूर्ती साठवायची आणि त्या सर्वांनी एकाग्र चित्ताने त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करायचं। मन नंदलाला गोविंदा गोपाला भज मन नंदलाला गोविंदा गोपाला भज मन नंदलाला
राधा रानी कृपा बरसाए रखना राधा रानी कृपा बरसाए रखना मेरी विनती यही है महारानी कृपा बरसाए रखना मुझे तेरा ही सहारा ब्रजरानी मुझे तेरा ही सहारा ब्रजरानी चरणों से लिपटाए रखना है कृपा बरसाए रखना राधा 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 हरि राधा 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 हरि हरि राधा 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 ताली बजाओ सगळ्यांनी राधा 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण महापुराण की की जय श्री शुकाचार्य महाराज की जय 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 श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणदायी भक्तवांचित पितांबरधारी लाल कृष्ण लालमय वाङ्मय मूर्ती स्वरूप श्रीमद् भागवत महापुराण थोडा बास कमी करा अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजुनदी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता श्री संत सद्गुरु शंकर स्वामी महाराज श्री संत बहिणाबाई सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवारी स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचा हा श्रीमद् भागवत कथेचा दुसरा दिवस आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आपण हा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करत आहात. कारण मंदिराची उभारणी 2001 मध्ये झाली. मला वाटते 2001 मध्ये सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या हस्ते या भगवान श्रीकृष्णाची मूर्तीची स्थापना झाली. कारण आपण मोठे भाग्यवान आहोत का गेली 25 वर्ष भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत आहात. कारण भगवंताचं मंदिर, मंदिरामधला दररोजचा तो नित्यनेम असेल, दररोजचं नामस्मरण असेल, दररोजची पूजा असेल. कारण त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, त्या चिंतनामध्ये एवढी ताकद आहे
भगवंताच्या नामस्मरणामधली जी ताकद आहे ना, ती ताकद म्हणजे या भूमीला पवित्र करण्याची ताकद असते. कारण ज्या ठिकाणी नामस्मरण चालतं तिथे ते स्पंदनं असतात ना, त्याच्यामुळं आपल्या संसारामध्ये प्रत्येकाला ते सुख मिळत असतंय. म्हणून गेली 25 वर्षे झालं तसं आपण भगवान श्रीकृष्णाची खऱ्या अर्थाने सेवा करतायत. आणि मोठ्या थाटामाटाने संपूर्ण उत्सव कमिटी असेल त्यामधील आता सर्वच बरं का, या कमिटीचे अध्यक्ष असणारे आमचे शहा डॉक्टर असतील, ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन झाले, उमाकांत भाऊ असतील ठोंबरे, पवार सर असेल, समोर बसणारे आता सर्वच परिचित अपरिचित असणारे सर्वच, आता काही माणसं परिचित नाही, जे उल्हासभाऊ ठोंबरे सुद्धा भाऊ सुद्धा उपस्थित आहेत. समोर आता सगळेच पिंपळगावून आलेले गबाजी पटोल वाळूंज असतील. आणि आपल्याला 2 दिवसापासून जी कलाकार मंडळी, महाराष्ट्रामधली नंबर 1ची कलाकार मंडळी आपल्याला प्राप्त झाली, त्यामधील तपल्यावरती साथ करतायत कृष्णाजी महाराज आहेर. कारण त्यांचा काल तबला ऐकला म्हणजे कसं काय वाटला तबला? कृष्णाजी महाराजांचा तबला म्हणलं का सगळे डोळ्याला लागले. आज आता फक्त नाचायला सुरुवात करणार आहे, पण भजन होऊ दे आता एखादं. त्याच्यानंतर पॅडवरती कुलदीप महाराज आहे. दादा हात मस्त आहे बरं का, तुम्हाला बी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचा वैभव असणारे प्रशांतजी महाराज इंगळे ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आवाज गोड, हार्मोनियम त्याच पटीनं गोड आहे. शिंतवरती जे साथ करतायत, कारण मधल्या धून जर ऐकले सिंच्या तर मग उठून नाचूशी वाटते. अजयजी महाराज तुपे त्यांनाही धन्यवाद देतो, ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीमला तुम्हाला सुद्धा 100 पैकी 100च गुण मिळाले काला. त्याचप्रमाणे आमचे तुषारदादा पवार, सुंदर गोड साऊंड आहे त्यांचा. समोर ज्यांची शूटिंग चालू आहे मातोश्री चॅनल, आमचे दत्ताभाऊ, त्यांनाही धन्यवाद देतोय. कारण नेहमी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यात असतात. कारण मातोश्री म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या आईचं नाव मातोश्री, त्यावरून त्यांनी त्या चॅनलचं नाव ठेवलं. त्यांचं गाव कापूसवाड गाव आहे. म्हणून आमच्या दत्ताभाऊंना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे उमेशदादा पोटेसुद्धा उपस्थित आहेत. आता सर्वच परिचित अपरिचित मातावर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपला कालचा कथेचा जो विषय चालू होता, कथेमध्ये काल आपण भक्ती, ज्ञान, वैराग्य त्यांचं काल आपण जी झाकी बघितली ना, भक्ती आणि ज्ञान वैराग्याची आपण काल झाकी बघितली. आत्मदेव ब्रह्माची कथा काल बघितली. त्याचप्रमाणे आपण व्यास महर्षींचा आपण जन्म बघितला. नारद महर्षींचं सुद्धा मागच्या जन्मामधलं काय घडलं नारद महर्षींचं ते सुद्धा आपण काल बघितलंय. सुंदर अशी कालची सुद्धा कथा पार पडली. आणि आजचा जो विषय आपला आहे, कारण ज्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत ती कथा म्हणजे शुकाचार्य, ज्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगितली. आणि हे शुकाचार्य म्हणजे व्यास महर्षींचे पुत्र होते. आणि शुकाचार्यांचा जन्म आपल्याला आज बघायचा आहे. कारण शुकाचार्य एक शुक मुनी म्हणून शुकदेव त्यांना म्हणायचे. लक्ष्मी मातेच्या मांडीवरती खेळत असताना लक्ष्मी माता त्या शुकदेवांना म्हटल्या तर तुम्हाला श्रीमद भागवत कथेचा प्रचार प्रसार करायचा आहे, मग तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये जावं लागणार आहे म्हटलं. आणि त्यावेळेस शुकदेवांनी एक शुक पक्षीचं रूपांतर केलं आणि कैलासामध्ये एक अंड्याला जन्म दिला. भगवान भोलेनाथाचं जे कैलास आहे ना, त्या कैलासामध्ये एक अंड्याला जन्म दिला. कैलासामध्ये ते अंड जन्माला आलं आणि त्या कैलासामध्ये त्याच वेळेत नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारद महर्षी आल्याबरोबर भगवान भोलेनाथ समाधीस्थ झाले होते, समाधीला बसलेले. पण पार्वती माता
कैलासामध्ये होत्या. नारद महर्षी श्रीमन नारायण नारायण करत करत कैलासामध्ये गेल्याबरोबर भगवान भोलेनाथ समाधिस्थ आहे. त्यांनी बघितलं पार्वती माता बसलेले आहे. मातांना नमस्कार केला नारद महर्षीने आणि नारद महर्षींना पार्वती माता म्हणल्या, नारदजी इकडं कुठं येणं की नाही? नारद महर्षी म्हणले, आलो फिरत फिरत भगवंताचं भजन करत करत कैलासात आलोय. भगवान भोलेनाथाचं काय चाललंय हे बघण्याकरता आलो म्हटले. असं म्हटल्याबरोबर नारद महर्षींनी बघितलं भगवान भोलेनाथ ध्यानामध्ये बसलेले, तपामध्ये बसलेले, ध्यान लावून बसलेले. मग पार्वती मातेला आता नारद महर्षींचं कामच होतं कळ लावणे, नाही का? जिथं गेले तिथं कळ लावायचं काम नारद महर्षी करत असतात. आणि नारद महर्षी बसल्याबरोबर आपलं पार्वती मातेला म्हणलं, माते भगवान भोलेनाथाच्या गळ्यामध्ये ते कशाची मुंडके आहे तुम्ही विचारले का म्हटले आतापर्यंत कधी? नारद महर्षीनं कळ लावून द्यायचं काम केलं. पार्वती माता म्हणली, मी नाही विचारलं त्यांना. अहो तुम्ही विचारा त्यांना, त्यांच्या गळ्यामध्ये जे मुंडके अटकलेले दिसत आहेत ना, ते कोणाचे मुंडके विचारलं का तुम्ही? महिलांचा स्वभाव म्हटलं तर फक्त त्यांना शंका लागते काहीतरी, नाही का? नारद महर्षी असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी आई साहेबाचं डोकं गरम झालं. भगवान भोलेनाथ ध्यानातून उठल्याबरोबर विचारायला सुरुवात केली. म्हणली, तुमच्या गळ्यामध्ये ते मुंडके ते कोणाचे मला सांगा एकदा. भगवान भोलेनाथ म्हणले, इथं कोण येऊन गेलं मला सांग एकदा. पार्वती माता म्हणली, कोणीच नाही आलं. मग तू मला आज हा प्रश्न का विचारला? नाही, मी सहज विचारते, माझ्या लक्षात आलं नाही. खोटं बोलू नको, इथं कोण येऊन गेलं मला तेवढं सांग. कारण भोलेनाथाला माहित होतं मला थोडा मॉनिटर कमी पडतो, ते नावाच लॉक होतं थोडा हा कालचे. मग भगवान भोलेनाथ म्हणले, नारद महर्षी आले असतील. पार्वती माता म्हणले, हो नारद महर्षी आले. नाही, मला ते बाकीचं काहीच सांगू नका म्हटलं, तुमच्या गळ्यामध्ये कोणाचे मुंडके सांगा. आणि मग भगवान भोलेनाथ म्हटले, पार्वती ही तुझीच मुंडकी, दुसरी कोणाची नाही. माझे म्हणजे मागच्या जन्मामध्ये तू सती आणि अग्नीमध्ये सती रूपाने माझी पत्नी झाली होती. अग्नीमध्ये तू स्वतःचा देह समर्पित केला आणि तुझे ते मुंडके मी गळ्यात अटकून, तुझे पहिले 2 अवतारे म्हटलं, ते मुंडके मी गळ्यात अटकून आजही तुझ्यावर इतकं प्रेम करतो म्हटले. आणि मग पार्वती माता म्हटली, मी प्रत्येक वेळेस जन्म घेते, अवतार धारण करते, पण तुम्ही कसे मरत नाही? तुम्ही कसे अमर आहात? कशामुळं तुम्ही अमर आहात? आणि मग भगवान भोलेनाथ म्हणले, अगं पार्वती, मी श्रीमद भागवत कथेचं श्रवण करतो म्हणून मी अमर आहे. असं म्हटल्याबरोबर मग पार्वती माता म्हणली, श्रीमद भागवत कथा काय ती मला तुम्ही सांगा म्हटली. आणि मग भगवान भोलेनाथांनी काय केलं, आमच्या पार्वती मातेला ती श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली. पण सांगत असताना पार्वती मातेला झोप लागली. आणि भगवान भोलेनाथाने पार्वती मातेला सांगितलं होतं का, पार्वती मी जोपर्यंत कथा सांगतोय ना तोपर्यंत मला हुंकार देत राहा. कारण जुन्या काळामध्ये आठवत असेल, कारण मला आठवतं बरं का, आमची आजी असायची ना, रात्रीच्या वेळेस आम्ही झोपलं का आजीला म्हणायचं, आजी एखादी गोष्ट सांग. मग आजी म्हणायचं, मला होकाऱ्या कोण देणार आहे? मग तो नेमून घेतलेला असायचा. मग आम्हाला झोप लागूपर्यंत आम्ही होकाऱ्या देत राहायचे. त्या ज्या वेळेस आजी ओळखायची की यांना सगळ्या होकाऱ्या येत नाही याच्या अर्थ झोपी गेले सगळे, मग आजी बी गोष्ट बंद करायची, झोपल्या जायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही आठवण करू द्यायची, आजी इथपर्यंत आम्ही आलो होतो, आता इथून आम्हाला पुढं सांग. रामायण असू महाभारत असू. आणि मग जसं भगवान भोलेनाथाचं श्रीमद भागवत कथा सांगायचं काम चालू होतं, तेवढ्यात जे शुक पक्षाने जे अंड निर्माण केलं होतं ना, ते अंड त्याच्यातून एक शुक पक्षी बाहेर आला. पार्वती मातेला झोप लागली आणि तो शुक पक्षी जो होता ना तो त्या हुंकाऱ्या द्यायला लागला. भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं, अरे हुंकाऱ्या कोण देतोय? आणि मग लक्षात आलं का हा छोटासा शुक पक्षी हुंकाऱ्या देतोय. भगवान भोलेनाथाला क्रोध आला, राग आला आणि भगवंतांनी त्रिशूळ त्या शुक पक्षीच्या पाठीमागे फेकला. शुक पक्षी तिथून उडाला, तसा मृत्यू लोकामध्ये आला. तो त्रिशूळ पाठीमागच होता आणि मृत्यू लोकामध्ये आल्याबरोबर
व्यासांची पत्नी व्यासांची जी पत्नी होती वाटिका, पिंजला तिचं नाव होतं, जबाली ऋषींची मुलगी होती. तिच्या मुखामध्ये ते शुक पक्ष्याने सूक्ष्म रूपामध्ये प्रवास केला आणि व्यासांच्या पत्नीच्या गर्भामध्ये जाऊन तो शुक पक्षी थांबला. त्याच्यानंतर 12 वर्ष तो शुक पक्षी त्या गर्भामध्ये होता आणि 12 वर्षानंतर ज्या वेळेस व्यासांनी भगवान भोलेनाथांची तपश्चर्या केली, या श्रीमद भागवत कथेचा प्रचार प्रसार करण्याकरता मला काहीतरी प्रसाद द्या. कोणी करायचा हा प्रसार? कारण व्यासांनी श्रीमद भागवत कथेचं लिखाण गणपतीच्या हस्ते केलं होतं, पण हा प्रसार कोण करणार? आणि मग भगवान भोलेनाथानेच पुन्हा शुक पक्ष्यांना शुकांना आज्ञा केली, म्हणून त्यांचं नाव शुकाचार्य पडलं. पण त्यावेळेस जे शुकाचार्य जन्माला आले ना, ते इतकं वैराग्यवान महात्मे होते ना, त्यांना कशाचीच चिंता नव्हती, काहीच त्यांना याच्याशी काहीच घेणं नव्हतं, संसाराशी काही घेणं नव्हतं. आणि जन्माला आल्याबरोबर जन्म झाल्याबरोबर ते पळायला लागले जंगलाकडं. ते म्हणले मला हे संसार नको, काहीच नको, आणि संसार सोडून पळायला लागले. आणि व्यास त्यांच्या पाठीमागे पळायला लागले. म्हणजे इतके विरक्त महात्मा होते आणि इतके तेजस्वी असणारे शुकाचार्य जंगलात निघून गेले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी झाले. तापत तापत बाहेर आले, 12 वर्ष लपाल रे, 12 वर्ष लपाल रे, 12 वर्ष लपाल रे. तापत तापत बाहेर आले, तापत तापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळ्या तुझं सांगतो वैसे जाण खेळ खेळी, ऐक खेळ्या तुझं सांगतो वैसे जाण खेळ खेळी, ऐक खेळ्या तुझ सांगतो ऐसे जाण खेळ खेळी, ऐक खेळ्या तुझ सांगतो ऐसे जाण खेळ खेळी. पळून गेले रे. पुढे शुकाचार्य पुढे जंगलात पळून गेले. आणि त्यानंतर व्यासांचा जो आश्रम होता तो बद्रीनारायण या ठिकाणी व्यासांचा आश्रम आहे. केशवप्रयाग नावाचं जे स्थळ आहे त्या ठिकाणी व्यासांचा आश्रम आहे. सरस्वती नदीच्या काठावरती सौम्य प्रास नावाचा आश्रम व्यासांचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये बरेचसे शिष्यमंडळ व्यासांचे असायचे. पण ते जंगलामध्ये फिरत असताना व्यासांचे शिष्य जे होते ना, सूत सुद्धा एक व्यासांचे शिष्य आहे. सूतजी सौनदीकरांना जे सांगतायत ना कथा, हे खऱ्या अर्थाने व्यासांचे शिष्य. नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 संतांना जे कथा सांगतात सूत नावाचे, ते सुद्धा व्यासांचे शिष्य होते. असे कित्येक शिष्य त्या व्यासांचे होते. त्या जंगलामध्ये व्यासांचे शिष्य या श्रीमद भागवत कथेचे श्लोक आता पाठांतर करण्याकरता जायचे. शुकाचार्यांच्या कानावरती ते शब्द पडले आणि मग शुकाचार्य जंगलातून पुन्हा व्यासांच्या आश्रमामध्ये आले. आणि मग व्यास महर्षींनी शुकाचार्यांना ओळखलं आणि मग शुकाचार्यांना सांगितलं तर तुम्ही आजपासून ह्या श्रीमद भागवत कथेचा प्रचार करा. आणि मग पुढे यानंतर सूत महर्षींना जे सौनादिगिरी संत आहेत ना, 88,000 साधू सुतांना प्रश्न करतात का ज्या
शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला जी कथा सांगितली, ह्या राजा परीक्षिती कोण होते बुवा असं त्यांनी विचारलं. राजा परीक्षितीचा इतिहास आम्हाला सांगा. राजा परीक्षिती हे कोणाचे वंशज होते. आणि मग सूतजी सांगत होते का राजा परीक्षिती हे पांडवांचे वंशज. कारण ज्या वेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालंय आणि युद्धाच्या शेवटी गदा युद्धामध्ये दुर्योधन धारातीर्थ पडलेला आहे. दुर्योधन धारातीर्थ पडला, पण जी सूड भावना जी डोक्यात होती ना, ती दुर्योधनाच्या मात्र गेलेली नव्हती. 99 कौरव मारल्या गेले, सगळे राजा महाराजे सगळे मारल्या गेले. त्या युद्धामध्ये कौरवांचं कुणीही शिल्लक राहिलं नाही. फक्त दुर्योधन अर्धमेल्या अवस्थेमध्ये त्या रणभूमीवरती पडलेला आहे. पण डोक्यात जी सूड भावना होती ना दुर्योधनाची, ती मात्र गेलेली नव्हती. तरी पडल्या पडल्या दुर्योधन विचार करत होता, आम्ही 100 भाऊ असताना 99 मेले, मी एकटाच शिल्लक राहिलोय. पण पांडवांचे 5 होते, एकही मेला नाही. डोक्यात जी तिडीक दुर्योधनाची होती, तेवढ्यात त्या ठिकाणी अश्वत्थामा आला. अश्वत्थामा त्याचा एक सक्का मित्र होता. म्हणजे माणसं कितीही लयाला गेले ना, पण कधी कधी माणसाच्या डोक्यातली सूड जी भावना असते ना, ती कधीच जात नाही. पण अंतर्मुख होऊन आपण बघत नाही कधी तर याच्यामध्ये आपलं काही चुकलंय काय का, हे कधीच माणसं बघत नसतात. म्हणून संकट आपण झेलत असतोय, ते संकट झेलत असताना आपल्यावरती दुःख येत असतात. तर त्या दुःखाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे, हे दुःख कशामुळे असतील. शांत चित्ताने माणसाने जर विचार केला ना, नक्कीच त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं उत्तर मिळत असतंय. तसं दुर्योधन सूड भावनेनं अश्वत्थामाला म्हणला का रे, अरे आम्ही 100 कौरव होते, आमचे 99 मेले, मी एकटाच उरलोय. पांडवांचे 5 होते, एकही गेला नाही. आपल्या कौरवांच्या बाजूचं सेनापती पद तुला देतो म्हणले, तू एक काम कर ना, त्या 5 पांडवांना मारून ये म्हणले, आणि तुला ह्या राज्याचा मी राजा करील म्हणले. पहा, कुणी शिल्लक राहिलं नाही. तरी त्या दुर्योधनाच्या डोक्यात एक अजूनही आपण युद्ध जिंकू. शेवटी अश्वत्थाम्याला थोडं आमिष दाखवल्यामुळं अश्वत्थामाही भारून गेला. आणि अश्वत्थाम्याने काय केलं, पांडवांच्या जे शामियानामध्ये द्रौपदीचे 5 मुलं झोपलेले होते. रात्रीचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णांना हे सगळं माहित होतं पुढं काय घडणार आहे, म्हणून भगवंतांनी 5 पांडवांना अगोदरच तिथून बाजूला घेऊन गेले होते. द्रौपदीचे 5 मुलं त्या तंबूमध्ये झोपलेले. अश्वत्थामा गेला, तलवार हातात घेतली. अश्वत्थाम्याला वाटलं हे 5 मुलं झोपलेले, याच्या अर्थ हे 5 पांडव झोपलेले. रात्री 12 वाजता भर झोपेमध्ये द्रौपदीच्या 5 मुलांचे मुंडके छाटले त्या अश्वत्थाम्याने, आणि 5चे मुंडके हातात घेऊन दुर्योधनाच्या समोर उभा राहिला. अजून थोडी समोर उभा राहिल्याबरोबर दुर्योधनाने बघितलं, अश्वत्थामा आला तू? म्हणे हो आलोय. पांडवांना मारलं का? हो म्हणले, हे बघ पांडवांचे मुंडके माझ्या हातामध्ये. रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्याला सुद्धा दिसलं नाही. दुर्योधन म्हणला, अरे पांडव मारणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. तू तसं काहीतरी घास कापून एका मिनिटात आलाय, पांडवांना मारणं एवढं सोपं नाही. 18 दिवस युद्ध चाललं तरी पांडव मेले नाही, तू 1 तासामध्ये जाऊन पांडवांचे मुंडके घेऊन आला. म्हणले दाखव म्हणले मला व्यवस्थित कोणाचे मुंडके. ज्या वेळेस त्या दुर्योधनाने बघितलं, त्या भीमाच्या मुलाचं मुंडकं बघितलं, म्हणले अरे काय केलं अश्वत्थामा? अरे पांडवांना मारायला सांगितलं होतं, त्या मुलांचा काय दोष होता? म्हणले का मारलं तू त्यांना? दुर्योधन पस्तावा करायला लागला, तुला विनाकारण मी सांगितलं का जा पांडवांचे मुंडके छाटून. अरे मुलांचा काय दोष होता म्हटला त्याच्यामध्ये? आयुष्यामध्ये पहिल्यांदाच खरं बोलला होता दुर्योधन, पहिल्यांदा चांगलं वाक्य बोलला होता का त्या लेकरांचा काय दोष होता.
दुर्योधन रडायला लागला आणि तोही स्वतःचा देह दुर्योधनाने ठेवला. मात्र जाता जाता अश्वत्थामाला म्हणला, अश्वत्थामा तुला पांडव मात्र जिवंत सोडणार नाही म्हणले. पांडवांची 5 मुलं तू मारले, तुला जे केलंय कर्म ते तुला भोगावंच लागणार आहे म्हणलं, चुकणार नाही. इकडं तंबूमध्ये द्रौपदी उठली आणि उठल्याबरोबर द्रौपदीनं बघितलं तंबूच्या बाहेर त्या धडांपासून रक्त वाहत होतं आणि मध्ये जाऊन बघितल्याबरोबर ते मुलांचे धड पडलेले, त्याला मुंडकी नाहीये. द्रौपदी आक्रोश करायला लागली, रडायला लागली. ढाय मोकलून द्रौपदी रडते. विचार करा, जे आईचे लेकरं निघून गेलं त्या आईला काय वाटत असेल, किती दुःख त्या द्रौपदीला झाले असेल. आक्रोश करती द्रौपदी, गरबड्या लोळती, माझे 5 मुलं कोणी मारले. आणि भगवान परमात्म्याचा धावा करायला लागली. जगाचा मालक श्रीकृष्ण भगवंत धावून आले, पांडव जवळ आले. सगळ्यांनी बघितलं द्रौपदीचे मुलांचे धड पडलेले, 5 मुलं मारलेले. द्रौपदी आक्रोश करती. भगवंताने वायुयोगाने रथ काढला, कोणी मारला त्याचा शोध घेतला. त्यांना कळलं हे अश्वत्थाम्याचंच काम आहे. वायुयोगाने रथ गेला, त्या अश्वत्थामाला रथामध्ये पकडून समोर हजर केलंय द्रौपदीच्या. द्रौपदीच्या समोर हजर केल्याबरोबर द्रौपदीनं बघितलं, अश्वत्थामा तू मारले माझी मुलं. अश्वत्थामा कबूल झाला, मी मारले, मला माफ करा. द्रौपदीला इतकं दुःख झालं होतं. एवढ्या दुःखामध्ये द्रौपदी म्हणत होती नाही, कारण 5 लेकरं त्या द्रौपदीचे निघून गेले होते. माता शिशूनाम निधनम सुतानम निशम्य घोरम परितप्यमाना. द्रौपदी आक्रोश करती, 5 माझे मुलं निघून गेले. अश्वत्थामा समोर उभा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सांग द्रौपदी काय शिक्षा करू या अश्वत्थाम्याला. तू म्हणेल ती शिक्षा करायला मी तयार आहे, तू सांग फक्त काय शिक्षा करायची. याचे हात काढायचे का, याचे पाय बाजूला काढायचे का, याला कोणती शिक्षा द्यायची सांग द्रौपदी. भीमदादा म्हणत होता, सांग द्रौपदी काय करू. अर्जुन सांगत होता, कोणती शिक्षा करू या अश्वत्थाम्याला, 5 मुलं मारले त्याला जिवंत सोडून जमणार नाही. पण इतकं दुःख असताना द्रौपदीच्या मुखातून शब्द उच्चारले, म्हणले त्याला काहीच करू नका. मुच्यता मुच्यतामेश ब्राह्मण नितरम गुरु हो, ब्राह्मण नितराम गुरु हो. अश्वत्थामा म्हणजे आपल्या गुरूंचा पुत्र आहे म्हणले, एक ब्राह्मणाचा मुलगा आहे. कारण कृपाचार्य आपले, अश्वत्थामा त्यांचा मुलगा आहे, आपल्या गुरूंचा मुलगा. कसं मारायचं त्याला मारू नका म्हणले, सोडून द्या. याला म्हणतात संतांचे विचार खऱ्या अर्थाने. संतांवरती कितीही दुःख आलं ना हो, पण संत तरी समाजाचं भलंच करत असतात. तरी द्रौपदी म्हणली नाही. दया म्हणलं का द्रौपदी आम्हाला आठवते. दाता जर म्हणलं तर राजा हरिश्चंद्र आम्हाला आठवतोय. द्रौपदीना इतकं 5 मुलं गेले तरी द्रौपदी म्हणत होती नाही, सोडून द्या अश्वत्थामाला, गुरूंचा मुलगा आहे. शेवटी पांडवांनी भगवान परमात्म्याने त्या अश्वत्थाम्याचा डोक्यावरचा मणी काढून घेतला, त्याला अपमानित केलं, इतकं त्याचे हाल केले आणि अपमानित करून त्याला काढून दिलंय. पण तरी त्याच्या डोक्यातला क्रोध गेला नव्हता. त्याने ब्रह्मास्त्र त्या पांडवांवरती सोडलं. अश्वत्थामा म्हणला 5 मुलं मारलेच, पण पांडवांचा एक जो वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय ना, तो म्हणजे युद्धामध्ये अभिमन्यू जो होता, चक्रव्यूहामध्ये सापडला होता, तो अर्जुनाचा मुलगा होता. आणि त्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भामध्ये अभिमन्यूपासून तो गर्भ जो वाढत होता तो होता राजा परीक्षिती. पांडवांचा वंशज असताना राजा परीक्षितीचा गर्भ उत्तरेच्या गर्भामध्ये. आणि त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलंय
त्यांनी ठरवलं होतं का पांडवांचा वंश बुड करायचा, पांडवांचं एकही शिल्लक ठेवायचं नाही. आणि ते ब्रह्मास्त्र सोडलं, ते उत्तरेवरती सोडलं. आणि जगाच्या मालकाने भगवान परमात्म्याने उत्तरेच्या संरक्षणासाठी रक्षणा करता स्वतःचं सुदर्शन चक्र त्या ब्रह्मास्त्रासमोर सोडलं. त्यावेळेस राजा परीक्षित संरक्षण गर्भामध्ये असताना भगवान परमात्म्याने केलंय, भगवंतानी संरक्षण केलंय. आणि इकडं भगवान जगाच्या मालकाने शेवटपर्यंत पांडवांच्या पाठीमागे होता, शेवटपर्यंत बरोबर होत आहे. आणि सगळे कौरव मारले गेले. आणि मग धर्मराजांना त्या हस्तिनापूरचा राजा भगवान श्रीकृष्णाने केलंय. पाची पांडवांच्या ताब्यामध्ये ते संपूर्ण राज्य आलंय. धर्मराजा त्या राजाचे राज्यकर्ते झाले. आणि मग भगवंतांनी निर्णय घेतला की नाही, म्हटले आता मला द्वारकेला जायचंय, मी थांबू शकत नाही. भगवान परमात्मा द्वारकेला जायला निघाले. ही बातमी पांडवांना कळाली. आणि पांडवांची आई असणारी कुंती माता, त्या कुंती मातेला ती बातमी कळाली, जगाचा मालक चालले सोडून आम्हाला, भगवान परमात्मा आम्हाला सोडून चालले. ज्या रस्त्याने भगवंत जाणार आहे ना, त्या रस्त्यामध्ये कुंती माता हात जोडून भगवंताच्या समोर उभी राहिली. देवा, कारण कुंती माता भगवंताची आत्या लागत होती, वसुदेवाची सख्खी बहीण होती कुंती माता. कारण कुंती मातेचा जर आम्ही इतिहास बघितला ना, कुंती माता ही वसुदेवाची सख्खी बहीण होती. पण कुंती भोज राजाला ती दत्तक दिलेली होती. आणि कुंती भोज राजाला दत्तक दिली. आणि त्याच्यानंतर त्या कुंती मातेचा विवाह पंडूशी झालाय. म्हणजे पांडवांचे वडील जे होते ना, पंडू राजाशी विवाह झाला. आणि पंडू राजांना 2 पत्नी होत्या, एक होती माद्री आणि दुसरी होती कुंती माता. कारण कुंती मातेला जे मुलं झाले त्या धर्मराजा, अर्जुन आणि भीमदादा ही 3 मुलं झाले. आणि ज्या माद्रीपासून पंडू राजांना जे 2 मुलं झाले होती, नकुल आणि सहदेव, अशी मिळून ही सगळी 5 पांडव होते. कारण धृतराष्ट्र हे सुद्धा पंडू राजांचे भाऊ होते. आणि विदुर काका सुद्धा हे त्यांचे 3रे भाऊ होते, पण दासीपुत्र भाऊ होते. आता याचा इतिहास तुम्हाला सांगायला गेलं तर ते आपली कथा लांबत चालतील. पण यांचा इतिहास असा आहे, ज्या वेळेस भीष्माचार्यांचे वडील जे होते ना, राजा शंतनूने सत्यवतीशी विवाह केला. आणि विवाह केल्यानंतर राजा शंतनू पासून 2 मुलं त्या सत्यवतीला झाले होते, एक विचित्रवीर्य आणि एक चित्रगंध नावाचा मुलगा झाला होता. चित्रगंध नावाचा मुलगा लवकर वारलाय, लवकर मरण पावलाय. विचित्रवीर्याला 2 पत्न्या होत्या, एक आबाली एक अंबिका म्हणून. आणि त्यांना संतान न होता विचित्रवीर्याचं सुद्धा निधन झालंय. म्हणजे धृतराष्ट्राचे वडील, पंडू राजाचे वडील आणि विदुर काकांचे वडील विचित्रवीर्य, पण त्यांचा जन्म नव्हता. आणि मग सत्यवतीला पंचायत पडली का आपला वंश कसा वाढणार आहे, 2 सुना घरामध्ये, दोन्हींनाही मुलगा नाहीये. आणि मग सत्यवतीच्या पोटी व्यासांनी जो जन्म घेतला होता का, व्यास तीर्थयात्रा करत होते, भ्रमण करत होते. आणि सत्यवतीने वंश वाढण्याकरता व्यासांची आराधना केली. आणि व्यासांच्या ते तेजपुंज तेजाने ती अंबाली असेल अंबिका, या दोघींना 2 पुत्र झाले. एक झाले धृतराष्ट्र आणि दुसरे झाले पंडू राजा. तेजाना त्यांच्या तेजा इतकं तेज होतं व्यासांचं ना, त्या तेजावरून त्यांना 2 मुलं झाले. पण त्या व्यासांच्या समोर त्याच वेळेस एक दासी पुत्र गेली. आणि त्या दासीला सुद्धा तिच्या अंगावरती यांचं तेज पडल्यामुळं तिला जो मुलगा झाला तो विदुर काका होता. म्हणून असं ते 3 भाऊ मांडलेले. त्याच्यानंतर माद्रीला 2 मुलं नकुल आणि सहदेव, असे मिळून 5 पांडव होते. आणि ही कुंती माता भगवंताला वंदन करते, देवा, कारण आतापर्यंत जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण पांडवांकडे जर आले ना, कुंती मातेचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचे. पण आजची गोष्ट वेगळी होती. भगवंत जाणार हे आमच्या कुंती मातेला कळलं. आणि कळल्याबरोबर कुंती माता रडायला लागली आणि भगवंताच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं. भगवंत म्हणले, आत्या तू हे काय करते? कुंती माता म्हणत होते, नाही देवा,
आतापर्यंत मी तुम्हाला ओळखलं नाही देवा, पण आज मी तुम्हाला ओळखलंय. उत्तरेच्या गर्भाचं ज्यावेळेस तुम्ही सुरक्षा आरक्षण केलंय, आयुष्यभर आमच्या बरोबर राहिलात, माझे पती लवकर मरण पावले, तर देवा सतत आमचा पाठीराखा होता. एक मिनिट सुद्धा आमच्या भोवती दुःख तू येऊ दिलं नाही देवा. किती आमच्यावरती उपकार आहे तुझे भगवंता. देवा एक मिनिट सुद्धा आम्हाला विसरला नाही. माझ्या भीमाला विषाचे लाडू घातले देवा, त्याच्यातून तू वाचवलंय. माझी सून द्रौपदीला वस्त्रहरण केलंय, तिला वस्त्र पुरवण्याचं काम तू केलंय देवा. पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचं काम केलंय देवा, त्याच्यातून पांडवांना तू वाचवलंय. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली देवा, त्याच्यातून सुद्धा माझ्या मुलांना वाचवलं देवा. किती उपकार आहे तुझे आमच्यावरती. कुंती माता रडायला लागली, भगवंताची स्तुती गायला लागली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदाय वचे देवा. कारण देवा ज्याच्या नाभीपासून ब्रह्मदेवाचं जन्मस्थान कमळ निर्माण झालंय, ज्याचे नेत्र कमलासारखी कोमल विशाल आहेत, असा देवाचा देव असणारा तो भगवान परमात्मा देवा. अर्जुनावर सुद्धा कित्येक दुःख आले देवा, तू त्यांचं निरसन केलं रे देवा. आयुष्यभर माझ्या पाठीमागा खंबीरपणे उभा राहिला. आणि देवकी माता देवाला कुंती माता भगवंताला म्हणत होते, देवा माझ्या आयुष्यामध्ये मी एक तुझ्याकडे मागतोय, तेवढं पूर्ण करशील माझी इच्छा. भगवान श्रीकृष्ण म्हणले, आत्या बोल ना, काय पाहिजे तुला, द्यायला तयार आहे. कुंती मातानं जे मागितलं ना, ते आतापर्यंत या विश्वामध्ये कोणीच मागितलं नाही, असं कुंती मातेनं मागितलं. भगवंताला म्हटले, देवा द्यायचंच असेल ना, फक्त मला माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख दे, दुसरं काहीच देऊ नको. फक्त मला दुःख हवं आहे. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कुंती मातेला म्हणले, बुवा ये क्या मांग रही है तू? ये दुःख मांगते मांगते तेरा पेट नाही भरता बुवा. कुंती माता म्हणत होती, नाही देवा, देवा ये दुःख भोगते भोगते तेरा पेट नहीं भरता. गोविंद जिस दुःख में तुम्हारी याद आती हो, दुःख नहीं वो सुख है. मला फक्त दुःख हवंय. का दुःख मागते? आणि कुंती माता सांगत होती, देवा सुखामध्ये तू नाही राहणार आमच्या जवळ देवा. आमच्यावर ज्यावेळेस संकट असेल ना, आम्ही दुःखामध्ये असू ना देवा, त्यावेळेस तू अखंड माझ्या बरोबर राहशील, म्हणून मी दुःख मागते देवा. आम्ही जर सुखात असेल ना, तर देवा तू आमच्या जवळ थांबणार नाही. आता द्वारकेला निघाला, हस्तिनापूरचा राजा धर्मराजाला केलंय, तर देवा तू थांब. पुढे कुंती मातेचा निरोप घेऊन भगवान परमात्मा पांडवांच्या वाड्यात आले. अर्जुनाशी भेटले. अर्जुन रडायला लागला, सगळे पांडव रडतात. धर्मराजा एका अंधाऱ्या खोलीमध्ये एक दिवा लावलेला आहे, आणि धर्मराजा मंद दिव्याच्या त्या अंधाऱ्या खोलीत रडताना जगाच्या मालकाने बघितलंय. युधिष्ठिर धर्मराजा रडतायत. धर्मराजाच्या डोळ्यात जगाच्या मालकाने पाणी बघितलं, आणि भगवान परमात्मा धर्मराजाला म्हणायला लागले, धर्मराजे का रडतायत तुम्ही, काय झालं? आणि धर्मराजा भगवंताला म्हणत होते, देवा अरे कौरवांच्या 100 पत्न्या युद्ध झाल्या देवा, मी कारणीभूत आहे. काय करू ह्या राज्याला, या दगडा माती धनाला काय करू देवा, सांग ना. आयुष्यभर युद्ध केलंय देवा, या राज्यासाठी आयुष्यभर युद्ध करत होतो, पण स्वतःचेच मारले ना, कौरव लोकांचे नव्हते देवा. आज हस्तिनापूरमध्ये त्यांच्या पत्न्या युद्धवा फिरतात ना देवा, त्याचं मला वाईट वाटतंय देवा. धर्मांना खऱ्या अर्थाने म्हणतात का संतांचे विचार म्हणतात. आज त्या पत्न्या विधवा फिरतात देवा, काय करू या धनाला, काय करू या राज्याला देवा, नकोय मला हे काहीच देवा. आणि आज तू सुद्धा आम्हाला सोडून चाललाय, काय करणार आम्ही याचं यावेळेस. मग भगवंताने विचारलं, धर्मराजा असं नाही, कौरव आयुष्यभर अनितीनं वागले, मग अनितीनं जो वागतोय त्याला धडा शिकवणं, त्याच्याबरोबर युद्ध करणं आपलं क्षत्रियाचं धर्म आहे म्हटले, ते करणं आपल्याला गरजेचं आहे. धर्मराजाला म्हणले एवढा हताश होऊन चालणार नाही. मग धर्मराजाची समजूत काढली, आणि भगवान परमात्मा 5 पांडव युद्धभूमीमध्ये भीष्माचार्य
बाणाच्या शय्यावरती पडलेले होते ना, कारण भीष्माचार्यांचा प्राण अजून गेलेला नव्हता. 122 बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरले होते. पण ते जगाच्या मालकाची भीष्माचार्य सुद्धा वाट बघत होते, कधी माझा पांडुरंग परमात्मा येणार आहे, कधी माझा भगवान श्रीकृष्ण येणार आहे. आणि 5 पांडव आणि भगवान परमात्मा भीष्माचार्यांजवळ गेले. भीष्माचार्यांनी बघितलं, भीष्माचार्याच्या मुखातून सारखं चालू होतं, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. ते भगवंताची वाटच बघत होते. भीष्माचार्य म्हणत होते, माझ्या मृत्यूच्या मंगलमय प्रसंगी माझा जगाचा मालक परमात्मा येणार आहे, तसा मी ध्येय ठेवणार नाही. भगवंत जवळ आल्याबरोबर पांडव भीष्माचार्यांच्या जवळ उभे. पण भीष्माचार्यांनी जगाच्या मालकाला एक प्रश्न विचारला, देवा हे भगवंता, मला असं बाणाच्या शय्यावरती मरण आलं, काय माझी चूक होती सांग ना देवा, आयुष्यामध्ये काय चूक मी केली होती. आयुष्यभर निष्कलंक जीवन जगलोय देवा मी, आयुष्यभर चांगलं जीवन जगलोय देवा मी, कधीही वाईट मार्गाने आयुष्यात मी वागलो नाही, पण मला असं का मरण यावा. भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णांना प्रश्न करतायत. कारण आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे आपण श्रीमद भागवत कथेमधले जे प्रश्न असतात ना, आपल्या जीवनामध्ये जे प्रश्न असतात ना, याचेच उत्तर आम्हाला श्रीमद भागवत कथेमध्ये मिळत असतात. भीष्माचार्य प्रश्न भगवंताला करतात, देवा का असं मरण आलं मला, का मरण यावं, आयुष्यभर अनितीनं आयुष्यात कधी वागलो नाही, का मरण आलं सांगा ना भगवंता. आणि मग भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांना म्हणतात, भीष्माचार्य तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय, पण ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतंय, अनितीनं वागणारे पांडव ते आपले कौरव आयुष्यभर अनितीनं वागले. आणि ज्या वेळेस एका स्त्रीचं वस्त्र हरण होतंय, भीष्माचार्य तुमच्यासारखा क्षत्रिय जगात दुसरा कोणी नव्हता, महाभारतामध्ये तुमच्यासारखा योद्धा एकही नव्हता. एक आवाज जर तुम्ही कौरवांना दिला असताना कौरवांची ताकद झाली नसती द्रौपदीच्या वस्त्राला हात लावायची. पण त्यावेळेस तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. दुःशासनाला एक आवाज दिला असता तर दुःशासन तुमच्या समोर थरथर कापत होता. पण वस्त्र हरण होत असताना तुम्ही निमोटपणे बघत होता, का त्यावेळेस बोलले नाही. जो आयुष्यभर अनितीनं वागलाय ना, त्याच्या बाजूला तुम्ही आयुष्यभर राहिलात, त्याचं आज तुम्ही फळ बघताय. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनितीनं वागणाऱ्याच्या बाजूला आम्ही राहिलं नाही पाहिजे. संगत कोणाची असावी हे सगळं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ज्याची संगत असेल ना, तसे विचार आमच्या बुद्धीवरती पडत असतात. ज्याचं जसं अन्न खाऊ ना तशी आमची बुद्धी होत असते. म्हणून अन्न सुद्धा कोणाचं खाल्लं पाहिजे हा आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. नंतरचा विषय का ज्या वेळेस पांडवांना भीष्माचार्य धर्मनीती शिकवत होते, धर्मनीती काय असती, हे राज्य कसं चालवायचं, भीष्माचार्य ज्या वेळेस धर्मराजाला शिकवत होते ना, द्रौपदी त्या ठिकाणी उभी होती. आणि उभी असताना द्रौपदी मनात हसली थोडी, भीष्माचार्य सांगत असताना तत्वज्ञान, आणि हसल्याबरोबर भीष्माचार्यांचं लक्ष द्रौपदीकडे गेलं. म्हणलं द्रौपदी काय झालं हसायला, का हसली. द्रौपदी म्हणे नाही महाराज सहज हसले. खोटं बोलू नको द्रौपदी, तुला कशाचं हसू आलं मला पहिल्यांदा एकदा सांग. द्रौपदी म्हणत होती नाही महाराज मी सहज हसले. भीष्माचार्य म्हणले द्रौपदी, कुलवान घराण्यातील कुलवान स्त्रिया सहज हसत नसतात, याच्या पाठीमागं काहीतरी कारण असेल सांग मला. आणि मग द्रौपदीचे शब्द आहे. द्रौपदी म्हणले महाराज, भीष्माचार्यांना म्हणत होती तुम्ही आज पांडवांना जी तत्वज्ञान शिकवतात ना, आज पांडवांना जी तुम्ही धर्मनीती शिकवतात ना, ही धर्मनीती हे तत्वज्ञान त्यावेळेस तुमचं कुठं गेलं म्हणले, ज्या वेळेस माझं वस्त्रहरण होत होतं. एक स्त्री तुमच्या समोर याचना करत होती, मला वाचवा, माझी इज्जत वाचवा, त्यावेळेस तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही, तुमच्या मुखातून एक शब्द सुद्धा निघाला नाही. आणि आज तुम्ही पांडवांना तत्वज्ञान शिकवताय म्हणून मला हसू आलं म्हणजे. आणि मग भीष्माचार्यांचे उद्गार, भीष्माचार्य म्हटले द्रौपदी तू बोलती ते एकदम खरं आहे, पण खरं सांगू द्रौपदी, त्यावेळेस मी त्या दुर्योधनाचं अन्न खात होतो, म्हणून त्याचं अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी त्यावेळेस त्याच्या प्रमाणात झाली होती. आणि मग आज काय झालं म्हटले, आज कशी सुधारली तुमची बुद्धी. आणि मग भीष्माचार्य म्हटले तुझ्या पतीना
अर्जुनाने मला 122 बाण मारले आणि 122 बाण मारले आणि त्या 22 बाण मारल्यामुळं दुर्योधनाने जे अन्न खाल्लं होतं ना त्या अन्नाचं रक्त सगळं माझ्या शरीरामधून निघून गेलं म्हणून मला आज तत्वज्ञान सुचलंय म्हणून आज आम्ही कोणाचं अन्न खातो कोणाची संगत करतो कोणाच्या बरोबर राहतो हे सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये डिपेंड करते कारण जीवन जगत असताना माणसाला वेगवेगळे माणसं भेटत असतात वेगवेगळी माणसं मिळत असतात पण आपलं जीवन आपण कसं जगायचं हे आपल्या हातामध्ये असतं तर सर्वांनी 1 मिनिट आता भजन करू आपण म्हणजे बोर होणार नाही ब्रज के नंद लाला राधा जी के सावरिया ब्रज के नंद लाला राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया हो सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया ब्रज के नंद लाला श्री राधा जी के सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया वो मीरा पुकारे तुम्हें गिरिधर वाला ढल गया मृत में जिसे तूने राख लिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया वो सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया हो ब्रज के नंद लाला राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया
के मधुबन में रास रचाए रसिया हो, मन के मधुबन में रास रचाए रसिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब हो सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, हो सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, हो सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, जब तेरा नाम लिया, जब तेरा नाम लिया। आणि मग भीष्माचार्य जगाच्या मालकाला, भगवंता माझ्या शेवटच्या काळी जगाच्या मालकाला विनंती करतात, देवा तुम्ही थांबा माझ्याजवळ. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, ना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। भीष्माचार्य भगवंताला म्हणतात, देवा इथं नातो करतो स्वामी, देवा माझ्या समोर तू असावं, तुला बघता बघता माझा प्राण जावा देवा. भीष्माचार्य जगाच्या मालकाला विनंती करतात, दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान बवासनम श्री धर्मान भागवत धर्मान. देवा तू माझ्या समोर असावं आणि मग माझा प्राण जावा देवा, एवढी इच्छा माझी पूर्ण करा. श्री गंगा जी का तट हो, यमुना कमल सिमट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले। आयुष्यभर संन्यासी म्हणून राहिलो रे देवा, स्वतःचं लग्न नाही केला देवा, कौरवांच्या पाठीशी आयुष्यभर राहिलो भगवंता. दुःख एकच वाटतंय जगाच्या मालका, 122 बाण माझ्या शरीरामध्ये शिरले देवा, माझं मरण अवघड होतं देवा. आयुष्यामध्ये जीवनामध्ये मी जगत असताना देवा काय चूक होती रे जगाच्या मालका माझी, भगवंता काय चूक होती सांगा ना. स्वतःच्या राज्याचा त्याग केलाय, आयुष्यभर लग्न केलं नाही, ब्रह्मचार्य व्रत आयुष्यभर धारण केलं होतं देवा, शेवटच्या काळामध्ये असं मरण येवा देवा. 122 बाण शरीरामध्ये शिरले, याचं दुःख नाही वाटत. तू जर शेवटच्या क्षणी माझ्या बरोबर असेल ना देवा, तर हे दुःख सुद्धा पचवण्याची ताकद माझ्यामध्ये येते. पीतांबरी कसी हो, चंबल में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से
जब प्राण तन से निकले कोई रोग न सतावे यमदर्श दिखावे तब प्राण तन से निकले उस वक्त जब भी आना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे हो हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे हो राधे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय हो। श्रीमद् भागवत महापुराण की जय जय श्री राम। भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णाला विनंती करतात, देवा शेवटच्या श्वासापर्यंत भगवंता तू माझ्याजवळ थांब. आणि भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली. विश्वाचा स्वामी ब्रह्मादी देवाचा देव असणारा असा पुरुषोत्तमाच्या त्यावेळेस भगवंताची स्तुती ज्यावेळेस भीष्माचार्यांनी केली ना, 1000 भगवंताचे नाव म्हणजे विष्णू सहस्रनाम जे आपण म्हणतोय ना, भीष्माचार्यांनी ते विष्णू सहस्रनाम लिहिलंय. कारण 1000 ते जगाच्या मालकाचे नाव ते विष्णू सहस्रनामामध्ये. म्हणून ते विष्णू सहस्रनाम आपण जर भगवंताचा जप केला ना, दररोज जर पाठ केला ना, तर लल्लाटीचे लिहिलेले नामोडे काही केले, लल्लाटीचं लिहिलेलं पुसण्याची ताकद ते विष्णू सहस्रनामामध्ये. कारण ते विष्णू सहस्रनाम भगवंताची स्तुती त्याच्यामध्ये. दररोज जर आम्ही विष्णू सहस्रनाम जर घेतलं तर आमच्यावर येणारे अनेक संकट असतील, अनेक दुःख असेल, त्या दुःखाचं निरसन करण्याचं ताकद त्या विष्णू सहस्रनामामध्ये. भीष्माचार्यांनी आपला देह ठेवला, सगळे पांडव रडायला लागले. भगवान परमात्म्याला सुद्धा दुःख झालंय, कारण भीष्माचार्यासारखा योद्धा महाभारतामध्ये एकही नव्हता. असं असणारे भीष्माचार्यांनी देह ठेवला, पांडव रडायला लागले. भगवान परमात्मा द्वारकेला निघाले. अजूनच सर्व पांडवांना दुःख झालंय.
सगळे पांडव भगवंताच्या विरहामध्ये रडतात. भगवंताने धर्मराजाला हस्तिनापूरचं राज्य दिलंय. राजगादीवरती धर्मराजा बसले आणि त्यावेळेस धर्मराजाने जे राज्य चालवलं ना, त्या काळामध्ये कधीही त्यांच्या काळात दुष्काळ पडत नव्हता, कोणी आजारी पडत नव्हतं. धर्मराजाचं जे शिक्षण होतं, जे चालवण्याची राज्य पद्धत जी होती ती वेगळीच होती. धर्मराजाने खूप दिवस ते राज्य चांगलं चालवलं. पुढं धर्मराजा गादीवरती बसल्यावरती कौरवांचे वडील म्हणजे धृतराष्ट्र आणि गांधारी दोघांनाही धर्मराजांनी चांगलं सांभाळलं. त्यांनी कधीही तिरस्कार त्यांचा केला नाही. पण तरी सुद्धा धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये ती सूड भावना गेलेली नव्हती. कारण आयुष्यभर ते धृतराष्ट्र आहे ना, त्यांनी कधी पांडवांचा विचारच केला नाही. आयुष्यभर नाही केला, कधीच नाही. एकदा सुद्धा त्या दुर्योधनाला म्हणले नाही का अरे त्या पांडवांना काहीतरी द्या. स्वतःचे पुतणे होते तरी त्यांचा कधी विचार धृतराष्ट्राने केला नाही. तरी सुद्धा धर्मराजांनी इतका सांभाळ केला, त्यांचा खूप सांभाळ केला आहे. पण भीमदादा मात्र त्यांना त्रास द्यायचे अधूनमधून, म्हणजे दुसरा त्रास काही देत नव्हते. पण भीमदादा मुद्दाम त्यांना म्हणायचे, धृतराष्ट्राच्या समोर येऊन दुर्योधनाला असा मारला का नाही, म्हणजे भीमदादाचं बोलणं असायचं. ते असा खाली पाडला, पहिल्यांदा त्याचा एक हातच पुसून घेतला आणि त्या धृतराष्ट्राला अजून राग यायचा, क्रोध डोक्यात यायचा. का भीमाचाच जास्त राग यायचा, धृतराष्ट्राला खूप राग यायचा. पण मुद्दाम धृतराष्ट्र जेवायला बसले की मग भीमदादाने ते काढावा. दुर्योधन असा मारला, आमका असा मारला, तसा मारला, ते मुद्दाम भीमदादा त्यांना त्रास द्यायची. कारण भीमांना माहित होतं आयुष्यभर ते म्हातारा व्यवस्थित वागलं नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी म्हटलेली आहे, म्हणे मोहे नाशिला म्हातारा. म्हणजे पुत्र मोहामध्ये एवढं नासून गेलं होतं ना ते धृतराष्ट्र, एवढं नाचलं होतं तर स्वतःचं पुतण्याचं त्यांना काहीच, म्हणजे सतत ते दुःखात होते, तर त्यांचा आयुष्यात कधी विचार केला नाही. माऊली ज्ञानोबा सुद्धा त्या धृतराष्ट्रावरती काही ओव्या त्यांनी खर्च केलेल्या आहे. म्हणे मोहे नाशिला म्हातारा, हे म्हातारा सुद्धा मोहानं नाचलं होतं असं माऊली ज्ञानोबा म्हणायचं होतं. पण भीमदादा खूप त्रास द्यायचे, इतका त्रास द्यायचे. शेवटी त्या धृतराष्ट्राच्या डोक्यात राग आला आणि राग आल्यावरती धर्मराजाला धृतराष्ट्र म्हणायला लागले, अरे म्हटले मला कौरव गेल्यापासून माझ्याजवळ कुणी आलं नाही, मला वाटतंय ते भीमदादाला माझ्या गळा भेट घ्यावा, भीमदादाला मला भेटूशी वाटलं. म्हणले मला खूप इच्छा झाली का माझी मुलं नाही पण माझा पुतण्या असणारा भीमदादा आहे, त्याला मला थोडं मिठीत घ्यायचं आहे, त्याच्याबद्दल खूप मला प्रेम आहे असं धृतराष्ट्राच्या पण डोक्यात जी सूड भावना होती ती काय गेलेली नव्हती. हे फक्त वरचं बोलणं होतं. पण हे भगवान परमात्म्याच्या लक्षात आला, भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. धर्मराजा भगवंताला म्हणले का धृतराष्ट्रांचं म्हणणं असं आहे का भीमदादाला मला गळा भेट घ्यायची, भीमदादाला माझ्याजवळ घेऊन या, कारण दिसत नव्हतं काही त्यांना. पण भगवंताच्या डोक्यात आलं का नाही, धृतराष्ट्राच्या डोक्यामधलं सूड भावना गेलेली नाहीये, हे काहीतरी वेगळं करेल. म्हणून भगवंतानी डोकं वापरलं. ज्या दिवशी त्यांची भेट ठरली ना धृतराष्ट्राची आणि भीमाची, भगवंतानी काय केलं, भीमदादाचा पंचधातूचा पुतळा बनवला. मोठा भीमदादाच्या हाईट एवढाच बनवला, सेम टू सेम तसा पुतळा बनवला. आणि बनवल्याबरोबर सांगितलं धृतराष्ट्रांना, भीमदादा तुमच्या समोर आले, त्यांना तुम्हाला भेटायचं ना. म्हटले हो मला भेटायचंय, मला गळा भेट घ्यायची, मला आलिंगन द्यायचंय, भीमाला माझ्या समोर घेऊन या भीमाला. असं म्हटल्याबरोबर भगवंताने भीमाला समोर उभं केलंय धृतराष्ट्राच्या आणि सांगितलं, हे बघा भीमा बोल त्यांच्याबरोबर, कारण ते अंध होते. भीमदादा म्हणले मी आलो म्हटल्याबरोबर भगवंतानी काय केलं, भीमाला बाजूला लोटलं आणि तो पंचधातूचा पुतळा जो होता ना तो धृतराष्ट्राच्या समोर सरकावला. ज्यावेळेस धृतराष्ट्राने त्या पंचधातूच्या पुतळ्याला मिठी मारली ना, पंचधातूचा पुतळा म्हणजे एकदम 5 धातूपासून बनवलेला इतका हार्ड असतो ना, तरी सुद्धा त्या क्रोधामध्ये त्या धृतराष्ट्राने त्या पंचधातूच्या पुतळ्याचा चक्काचूर करून ठेवला, लगेच असा तुकडे करून खाली पडला. म्हणजे भीमदादांना सुद्धा त्यांना मारायचं होतं. म्हणजे ज्यांचं आपण अन्न खातोय तरी ती डोक्यात सूड भावना मात्र धृतराष्ट्राच्या गेली नव्हती. मग विदुर काका नंतर त्यांना बोलायला लागले, अरे आयुष्यभर मुलांची बाजू घेतली, आयुष्यभर पांडवांना कधी
नीतीनं वागू दिलं नाही, त्यांच्याबरोबर कधी आयुष्यात नीट वागले नाही, आणि आज तुम्ही या पांडवांची भाकरी खातात, पांडवांचं अन्न खातायत, तुम्हाला शरम कशी वाटत नाही? आणि मग त्या धृतराष्ट्राचे कर्म कसे होते, आणि दोघंही पती पत्नी जंगलात निघून गेले, जंगलाला आग लागली, काही शिल्लक राहिलं नाही. धृतराष्ट्र म्हणजे भारताचा सार्वभौम राजा होता, 100 मुलं त्या धृतराष्ट्राला होती, पण आयुष्यभर अनितीनं वागले, आयुष्यभर दुसऱ्याचं लुबाडायचं सवय लागली, शेवट चांगला होतच नसतोय. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना धन दौलत आमच्या बरोबर येणार नाही, बायको फक्त दरवाजापर्यंत असणारे, मुलगा हा फक्त अग्नी दान देण्यापर्यंत असणारे, आमच्या बरोबर फक्त आम्ही केलेले कर्मच येणार आहे, दुसरं काही येणार नाही, लक्षात ठेवा. दुसरं धन दौलत येणार नाही. आम्ही जेवढं चांगलं कार्य करू, समाजाकरता कामं येऊन तेच आमच्या बरोबर येणार आहे, दुसरं काही येणार नाही. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने विचार केला पाहिजे. बोलायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, लिहायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, हार मानण्याच्या अगोदर प्रयत्न करायला शिकलं पाहिजे, नाही का? खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे. जीवन असं जगलं पाहिजे का जीवनात इतक्याही चुका नाही केल्या पाहिजे का पेन्सिलच्या अगोदर ते खुटरबर संपून जाईल, नाही का? त्या खुटरबरचा सुद्धा एवढा वापर नाही केला पाहिजे का कागद फाटून जाईल, असं जीवन जगलं पाहिजे. आपण उठलो तर आपल्याबरोबर 4 जण उठले पाहिजे, आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजे, असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. धन दौलत पैसा अडका बरोबर येणार नाहीये. माफी मागून छोटं आपण, खोटं बोलून जीवनात कधी मोठं होऊ नका. आम्हाला धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले संस्कार आहे, चांगले विचार आहे, नेक व्यवहार आहे, तोच खरा धनवान असतोय. आपल्याला दुसऱ्याला देण्याकरता काही नसलं तरी चालेल, मात्र सन्मान दुसऱ्याला आम्हाला देता आला पाहिजे. कारण सुगंध देणारी अगरबत्ती एकदा जर संपली ना, खाली फक्त राख उरणार हो, त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध येणार नाहीये. जोपर्यंत आपल्या देहामध्ये जीव आहे ना, तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहणार आहे. एकदा जीव निघून गेला ना, खाली फक्त राख उरणार आहे, त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध दरवळणार नाही. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी 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 कम आएगा. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. सामान है तेरे, मिट्टी का तू सोने के सब सामान तेरे. मिट्टी की काया मिट्टी में एक दिन सो समाएगी, सो समाएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी कम आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी कम आएगी.
सोना पावन। अब पाप में क्यों डूबा तेरा ये मन, अब पाप में क्यों डूबा तेरा ये मन। ये पाप की नैया तुझे एक दिन डुबाएगी, एक दिन डुबाएगी। ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी। सज बज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी। ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, कमाएगा ना चांदी गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण। जय जय श्री राधेश। म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना दुसऱ्याचं आम्ही कधी कधी कामं आलो पाहिजे. कारण मी त्या दिवशी बोलून नुसतं गण लावणे माळ घालणे याला परमार्थ म्हणत नाही. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नको हा जरी मंत्र आम्ही अंमलात आणला ना तरी हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. म्हणून एखादी वस्तू जर वापरली नाही ना ती गंजते बरं का, आणि जास्त वापरली तर ती झिजते नाही का. एखादी वस्तू नाही वापरली तर ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. मग न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखादुःखामध्ये झिजणे किंवा चांगलंच आहे ना. दुसऱ्याच्या सुखादुःखामध्ये झिजलं पाहिजे माणसाने. कारण आजही आमच्या देशामध्ये समाजाला दान देणारे माणसं भरपूर होऊन गेले. देशासाठी भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असेल, या लोकांनी आपल्या देहाचं बलिदान या देशासाठी दिलंय हो. त्या काळामध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं म्हणून आज आम्ही सुरक्षित आहे. आजही आमचा सीमेवरती लढणारा सैनिक, आज आमचा मुलगा बाहेरगावी गेला तर आम्हाला रात्री 12 वाजता लेट झाला तर झोप येत नाही. पण ज्यांची मुलं सीमेवरती लढतायत रात्रंदिवस, काय परिस्थिती असेल त्या आईची, काय परिस्थिती असेल त्या पत्नीची, आणि काय परिस्थिती असेल त्या मुलांची. बारकाईनं विचार करा बरं. ज्यांचे मुलं सीमेवरती लढतायत रात्रंदिवस त्या छाताडावरती गोळ्या झेलतात, त्यांचं आयुष्य काय असेल. आम्ही आज जे सुरक्षित आहेत ना, खऱ्या अर्थाने तो सीमेवरती लढणारा सैनिक आहे त्याच्यामुळे सुरक्षित आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, संतांनंतर आमच्या संतांचा मृत्यूचा सोहळा होतोय ना, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा सीमेवरती लढणाराचा सैनिक जो आहे ना त्याचा खऱ्या अर्थाने मृत्यूचा सोहळा होतोय. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती माझी. धर्मासाठी लढणारा सैनिक आहे आमचा, तो देशासाठी लढतोय, तुमच्या आमच्यासाठी लढतोय. काय त्याचं बलिदान आहे, किती मोठं बलिदान आहे ते आमच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकाचं. कधी विचार केलाय का आपण? कधीच नाही. बहे खून मेरा बहे खून मेरा वतन के लिए, वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। ओ बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के
कुर्बान कंधों पे चमन के लिए, चमन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। कर लो मिला, भरत राम की तरह कर लो मिला, भरत राम की तरह कर लो मिला, भरत राम की तरह कर लो मिला। वो कितना कर्म संगठन के लिए, संगठन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए, 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 वतन के लिए, वतन के लिए। भारत माता की जय। म्हणून देशाबद्दल प्रेम माणसाला असलं पाहिजे. कारण ह्याच भूमीमध्ये जन्माला आलेले आमचे भगतसिंग होते, राजगुरू होते, सुभाषचंद्र बोस होते. कारण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना अयोध्येवासींनी एक प्रश्न विचारला होता. कारण माणसाच्या जीवनामध्ये माणसाने एक तर आपल्या जन्मभूमीला कधी विसरलं नाही पाहिजे, आणि जी जन्मदाती आई आहे का तिला कधी जीवनात विसरलं नाही पाहिजे. भगवान श्रीरामचंद्र प्रभू ज्यावेळेस युद्ध करून आले ना लंकेमधून, रावणाचा वध केला, आणि अयोध्यामध्ये आल्यावरती काही अयोध्येवासींनी भगवंताला विचारलं, म्हणले देवा तुम्ही ती सोन्याची नगरी बघितली, रावणाची लंका, तुम्हाला खूप सुंदर वाटली असेल म्हटले असेल. त्या लंकेमधून अयोध्येमध्ये तुम्हाला यावंसं वाटलं नसेल, किती समाधान तिथं वाटलं असेल, कारण सोन्याची लंका किती सुंदर असेल. तुम्हाला इकडं येताना अयोध्येमध्ये यावंसं वाटलं का? आणि मग भगवंताचं उत्तर आहे, भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणले, जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे माझी आई, आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटते. लंका कुठं हरवली म्हटली. म्हणजे माणसाने आपल्या जन्मभूमीला आणि जन्मदातीला आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे. पण आजही आमच्या देशामध्ये दान करणारे माणसं भरपूर आहे. कारण डॉक्टर साहेब समोर बसलेले आमचे शहा डॉक्टर साहेब, का डॉक्टर तात्याराव लहाने ऐकूला असेल, सगळ्यांनी बघितलंय. तात्याराव लहानेने लाखो ऑपरेशन गरिबाचे फ्री केले हो, आजही करतात ना. कारण तात्याराव लहाने अशी व्यक्ती होते की त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या, स्वतःच्या आईनं त्यांना किडनी दिली, पण आजही म्हणजे लाखो ऑपरेशन गरिबाच्या डोळ्याचे त्यांनी फ्री केले असतील. दान करणारे माणसं आहेत ना. त्यांचेच लहाने बंधू विठ्ठलराव लहाने, म्हणजे विठ्ठलराव लहाने त्यांचे छोटे बंधू, कारण ते सुद्धा महाराष्ट्रामधले चांगले एक प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर आहे. कारण डॉक्टर विठ्ठलराव लहान्यांना एका पत्रकाराने विचारलं, म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही आजही गरिबाचे 4-4 ऑपरेशन का फ्री करतात? डॉक्टर विठ्ठलराव लहान्यांचं उत्तर होतं, म्हणले मी लहान होतो, परिस्थिती गरिबीची होती, कारण आई वडील दुसऱ्याच्या कामाला जायचे म्हटले. कारण त्यांचं गाव म्हणजे परळीमधलं, परळीमध्ये एक खेडं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये. आई दुसऱ्याच्या कामाला जायची, बाप दुसऱ्याच्या कामाला जायची. डॉक्टर मोठेला बंधू होते
तात्यारावला आणि त्यांचं शिक्षण चालू. परिस्थिती एवढी बिकट होती, म्हणले एवढी बिकट होती. एक दिवस आईनं मला सांगितलं, बाळा शेजारच्या मावशीकडे जाऊन एक साडी घेऊन ये म्हणले. डॉक्टर साहेब म्हणले मी पळत गेलो आणि शेजारच्या मावशीकडून एक साडी घेऊन आलो म्हटले. पण मला राहवलं नाही. मी आल्याबरोबर आईला विचारलं, आई तू शेजारच्या मावशीकडे मला साडी आणण्याकरता पाठवलं, तुझ्याकडे नव्हती का ग एकही? डॉक्टर साहेब म्हणले, आई मला त्यावेळेस म्हणली, बाळा गावाला घालून जाण्यासाठी माझ्याकडे एकही साडी नाही. डॉक्टर साहेब म्हणले, डोळ्यात टचकन पाणी आलं त्या दिवशी. इतका विचार केला. आई रात्रंदिवस कष्ट करते, बाबा रात्रंदिवस कष्ट करतायत, आईला एकच साडी घालण्याकरता दुसरी साडी सुद्धा नाहीये. शहाण्या माणसाला जास्त सांगण्याची गरज नसती. ज्यांची बुद्धी तेज असते ना, त्यांना जास्त सांगण्याची गरजच नसती. डॉक्टर साहेब म्हणले, त्याच दिवशी मी विचार केला, मनात विचार केला का इतका अभ्यास करायचा, इतका अभ्यास करायचा, शिकून एवढं मोठं व्हायचं, एवढं मोठं व्हायचं, एवढं पैसा कमवायचा, आईला दररोज एक नवी साडी घेऊन देता आली पाहिजे, एवढं मोठं व्हायचं. म्हणजे कष्ट केले म्हणले तेवढे. परळीला कॉलेजला असताना कॉलेजच्या आवारामध्ये नारळाचे झाडं जे होते ना म्हणले डॉक्टर साहेब, 1 किलोमीटर वरून कावडीनं पाणी आणायचं, त्या नारळाच्या झाडाला पाणी घालायचं. आणि त्यावेळेस डॉक्टर साहेब सांगत होते, कॉलेज मला 30 रुपये द्यायचं महिन्याला त्या झाडाला पाणी घातल्याबद्दल. आणि त्या 30 रुपयामध्ये सकाळचा नाश्ता करायचं, सकाळचं जेवण आयुष्यात नाही मिळालं. आणि 15 रुपयामध्ये नाश्ता करायचं आणि 15 रुपयामध्ये खोली भाडं भरायचं. भरपूर अभ्यास केला, खूप कष्ट केले. आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवले होते, बापाचे कष्ट माझ्या डोळ्यासमोर ठेवले होते. एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले, महाराष्ट्रामधला नंबर 1चा प्लास्टिक सर्जन डॉक्टर झालो म्हटलं. परळीला मेडिकल कॉलेजला पहिला आलो. नंतर हॉस्पिटल मोठं टाकलं, भरपूर गडगंजे पैसा कमावला. आईला दररोज एक नवी साडी घेऊनही देत होतो म्हणले, याच्यात तर काही हरकत नाही, द्यायचं दररोजी. पण एक दिवस एक गरीब बाप माझ्या ओपीडी मध्ये आला आणि मला म्हणला, डॉक्टर साहेब, त्या बापाबरोबर त्या 22 वर्षाची मुलगी होती, त्या मुलीचं होठ चिरलेला होता. तो शेतकरी बाप मला म्हणला, डॉक्टर साहेब, माझ्या मुलीच्या होठाची प्लॅस्टिक सर्जरी करायची, किती खर्च येईल? डॉक्टर साहेबांनी सांगितले 5 ते 6 लाख रुपये लागतील त्या प्लॅस्टिक सर्जरीला. नक्की सांगता येणार पण एवढे लागतील असा अंदाज. आणि मग मुलीचा बाप म्हणला, डॉक्टर साहेब, माझ्याकडे एवढे पैसे नाही, एवढे पैसे कुठून आणू? मुलीचं लग्न जमत नाही, होठ चिरलेला आहे तिचा. नका म्हणले, मी जातो म्हणले वापस. पण डॉक्टर साहेब म्हणले, मला स्वतःचे जुने दिवस आठवले, आपलं बालपण आठवलं, आपली गरिबी आठवली. आणि त्याच वेळेस त्या बाबाला म्हणलं, बाबा थांबा, जाऊ नका. मुलीचा बाप वापस आला आणि त्या मुलीचं ऑपरेशन मी फुकट करून दिलं, म्हणलं फ्री करून दिलंय. आणि 6 महिन्यानंतर तिचं ऑपरेशन सक्सेस झालं. त्या मुलीचं लग्न जमलं म्हणले. आणि लग्न जमल्यावर तो मुलीचा बाप माझ्याकडे पेढा घेऊन आला म्हणले, पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. डॉक्टर साहेब म्हणले, तो माझ्याकडे बघत होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तो माझ्याकडे बघता बघता मला म्हणत होता, डॉक्टर साहेब, माझ्या जीवनामध्ये मी भगवंताला कधीच बघितलं नाही, माझ्या जीवनामध्ये या जगाच्या मालकाला कधीच बघितलं नाही डॉक्टर साहेब, पण खऱ्या अर्थाने आज तुमच्या रूपाने भगवंत बघतोय म्हणले, तुमच्या रूपाने भगवंत बघतोय. डॉक्टर साहेब म्हणे, माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आणि त्या मुलीच्या बापाने माझ्या हातावरती एक पेढा ठेवला, त्या पेढ्याकडे मी बघत होतो. मनात एवढं समाधान वाटत होतं. तो म्हणत होता, तुम्हाला भगवंताच्या रूपामध्ये बघितलं. इतकं समाधान वाटत होतं, एवढं समाधान वाटत होतं. ज्या वेळेस माझ्या हातावरती पेढा ठेवला ना, त्या पेढ्याकडे मी बघत होतो. आयुष्यभर कमवलेली प्रॉपर्टी मला त्या पेढ्यासमोर खुज्जी वाटत होती, म्हणली लहान वाटत होती. एवढं जीवनामध्ये समाधान वाटलं म्हणले. आजही दान देणारे माणसं आहे ना. आमची दृष्टी बदला, सगळं काही बदलेल. माझ्या माऊलीत ज्ञानोबरायचा सोहळा जातोय आज. आळंदी ते पंढरपूर क्लास 1 अधिकाऱ्यासारखे माणसं नाश्ता घेऊन आमच्या वारकऱ्यांना उभा असतात, रात्रंदिवस सेवा करत असतात. 18 ते 20 लाख लोकांना काहीच कमी पडू देत नाही. ही कोण करतो? आहे ना आमच्या देशामध्ये दान करणारे माणसं. एज्युकेटेड लोक पण भरपूर दान करतात ना. आजही आपल्या कवे नाही तर हा उत्सव सगळ्या त्याच्यात सगळे शिकलेले माणसं आहे. आज डॉक्टर साहेब या मंदिराचे कमिटीचे अध्यक्ष, म्हणजे आजही दान करणारे माणसं आहे. फक्त आमची दृष्टी आम्ही बदलली पाहिजे आणि ज्याला गरज असेल त्याला आम्ही दान केलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. आपलं हे बोलता बोलता विषय राहून जाईल. ज्यावेळेस राजा परीक्षितीला
शुकाचार्य भागवत कथा सांगता येतो, कारण तो विषय आपल्याला आता घ्यायचा आहे. कारण राजा परीक्षितीचा आपण वंशच बघितलं, पांडवांच्या वंशाचे होते राजा परीक्षिती. पुढं धर्मराजा त्या हस्तिनापूरचे राजा झाले. राज्य काही दिवस धर्मराजांनी केलं. नंतर उत्तराच्या गर्भामध्ये राजा परीक्षितीचा जन्म झाला. आणि राजा परीक्षितीचा जन्म झाल्याबरोबर पुन्हा भगवान परमात्मा राजा परीक्षितीला भेटण्याकरता आले. पण त्याच्यानंतर राजा परीक्षितीची भेट झाली आणि भगवान श्रीकृष्ण निज धामाला निघून गेले. पांडवांना अजूनच दुःख झालं. अर्जुन तर इतका रडायला लागला का मी देवाबिगर एक मिनिट कधी आयुष्यामध्ये राहिलो नाही. भगवान श्रीकृष्ण बिगर कधीच राहिलो नाही आयुष्यामध्ये. आयुष्यभर तो जगाचा मालक माझ्याबरोबर होता. धर्मराजांना सुद्धा वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं का अर्जुन म्हणत होता भगवंतांनी किती माझं पाठराखण केलंय. मला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, पण माझ्या जगाच्या मालकाने त्याच्यातून मला वाचवलंय. कारण भीष्माचार्यांनी जी प्रतिज्ञा केली होती, का केली होती? पांडव कौरवांचं युद्ध ठरलं त्यावेळेस भगवान परमात्मा मध्यस्थी करण्याकरता. पण ते कौरव एवढे मत ते म्हणले काहीच मिळणार नाही, काहीच देणार नाही म्हणले. मग नंतर युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये कौरवांचे मोठमोठे योद्धे मरण पावत होते. पांडवांचा एक सुद्धा योद्धा त्याच्यात मरत नव्हता. मग त्या दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणला का हो भीष्माचार्य, तुम्ही आमच्या बाजूचे एवढे बलाढ्य योद्धे आहात, पण आपले मोठमोठे योद्धे या युद्धामध्ये मरतायत, तुम्ही काय करता म्हणले. तुम्ही आपल्या बाजूचे सेनापती आहात, तुमचं फक्त शरीर आमच्या बाजून आहे म्हटले, मन मात्र पांडवांच्या बाजून आहे. त्या शब्दाचा राग भीष्माचार्यांना आला आणि भीष्माचार्यांनी ठरवलं का उद्या संध्याकाळपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करायची, म्हणजे एकही पांडव जिवंत ठेवायचा नाही. शपथ घेतली त्यांनी, प्रतिज्ञा केली. कारण पांडवांचा त्या भीष्माचार्यांसारखा दुसरा महायोद्धा नव्हता. भीष्माचार्यांनी ठरवलं असतं तर पांडवांचा वध केलाच असता. पण जगाचा मालक पाठीशी होता. इकडं बातमी त्या द्रौपदीला कळाली आणि द्रौपदीनं जगाच्या मालकाचा धावा केला. भगवान श्रीकृष्ण धावून आले, म्हणले द्रौपदी कशा करता मला बोलवलंय. आणि त्यावेळेस द्रौपदी म्हणली देवा तुम्हाला माहित नाही का भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, म्हणजे माझे 5 पती. देवा तुम्हाला काहीच कसं का वाटत नाही. आणि मग भगवंत म्हणले द्रौपदी कशाला काळजी करते, मी आहे ना. भगवंतानी काय केलं, द्रौपदीला आपल्या बरोबर घेतलं. संध्याकाळची वेळ होती, युद्ध संपलं होतं आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटीजवळ घेऊन गेले द्रौपदीला. द्रौपदी भगवंताच्या बरोबर आहे. जगाच्या मालकाने त्या द्रौपदीच्या खडवा आपल्या हातात घेतल्या. हो इतका दयाळू तो जगाचा मालक, इतका कृपाळू आहे. द्रौपदीच्या खडवा हातात घेतल्या आणि भगवान परमात्मा द्रौपदीला सांगितलं द्रौपदी भीष्माचार्यांच्या पर्णकुटीमध्ये जायचं, तुझा चेहरा त्यांना दाखवायचा नाही, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. भीष्माचार्यांच्या चरणावरती तुझं मस्तक ठेव, एक शब्द सुद्धा बोलू नको. द्रौपदी मध्ये गेली, भीष्माचार्यांच्या चरणावरती मस्तक ठेवला आणि मस्तक ठेवल्याबरोबर भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द उच्चारले अखंड सौभाग्यवती भव. तेवढ्यात द्रौपदीने विचारलं महाराज तुम्ही तर दुपारी प्रतिज्ञा केली म्हणजे माझे 5 पती उद्या संध्याकाळपर्यंत जिवंत ठेवणार नाही, आणि आता तर तुम्ही मला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव. मग दुपारची प्रतिज्ञा खोटी का आत्ताचा आशीर्वाद खोटा महाराज, काय खोटं आणि काय खरं ठरू. आणि मग भीष्माचार्यांनी बघितलं द्रौपदी तू म्हणे हो मीच, तुझ्या बरोबर कोण आलंय मला सांग म्हटले. असं म्हटल्याबरोबर द्रौपदी म्हणे नाही महाराज मी एकटीच आले, खोटं बोलू नको, तुझ्या बरोबर कोण आलंय मला सांग. भीष्माचार्यांना माहित होतं खेळतो येण्याची खेळावा, कदाचित जगाचा मालकच असेल. द्रौपदी म्हणे नाही माझ्या बरोबर माझा गडी नाही, मला तो गडी दाखव म्हटले. आणि ज्या वेळेस भीष्माचार्य पर्णकुटीच्या बाहेर आले, जगाच्या मालकाने द्रौपदीच्या खडवा आपल्या हातात घेतलेला. किती दयाळू तो जगाचा मालक, भक्ताच्या भक्तीपुढे एवढा अधीन येतो पा भगवान श्रीकृष्ण. आणि भीष्माचार्यांनी भगवंताकडे बघितलं, डोळ्यात पाणी आलं. देवा अरे तुझ्यासारखा जर पांडवांच्या पाठीशी असेल ना देवा, माझ्यासारखे 1000 जरी भीष्म तयार झाले ना देवा, पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही ताकद त्या जगाच्या मालकाची.
म्हणजे भगवंताने अर्जुनाचं सुद्धा रक्षण केलं आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा सुद्धा खरी करून दाखवली. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. आणि अर्जुन सांगत होता, देवानी मला वाचवलंय, माझ्या बरोबर सतत जगाचा मालक राहिला. दुर्वास ऋषींना ज्या वेळेस दुर्योधनाने पाठवलं त्यावेळेस सुद्धा जगाच्या मालकानेच ते अन्न पुरवलं होतं. आणि इकडं राजा परीक्षितीचा जन्म झाला. राजा परीक्षिती हळूहळू मोठे व्हायला लागले आणि धर्मराजा अर्जुन, नकुल, सहदेव सगळे पुन्हा आता स्वर्गाला जायला निघाले, स्वर्गारोहण निघाले. आणि राजा परीक्षितीला हस्तिनापूरचं राज्यावरती गादीवरती बसवलं. आणि 5 पांडव, द्रौपदी सगळेही स्वर्गारोहणला निघाले. निघाल्याबरोबर स्वर्गाला जात असताना रस्त्यामध्ये 4 इंच चारही रस्त्यामध्ये गतप्राण झाले. पण धर्मराजा, यमराजा धर्मराजांना स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर नरकामध्ये घेऊन गेले. नरकामध्ये नेल्याबरोबर धर्मराजांनी विचारलं, आयुष्यभर कधी अनितीनं वागलोच नाही, पण नरकामध्ये मला कशाला आणलं? आणि मग यमराजा धर्मराजांना म्हणले, अहो तुम्ही एक वेळेस खोटं बोलले होते. धर्मराजामध्ये कधी खोटं बोललो होतो? आणि नाही, तुमचं एक वेळेस तुम्ही खोटं बोलले. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने युद्ध चालू असताना जाहीर केलं होतं का अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा हात, अश्वत्थामा हात. त्यावेळेस द्रोणाचार्यांनी तुम्हाला विचारलं, कारण अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा होता. आणि द्रोणाचार्यांचं मरण ज्या वेळेस मुलाच्या मरणाची वार्ता कानावरती पडेल ना, त्या दिवशी द्रोणाचार्य स्वतःचं शस्त्र खाली ठेवून देणार होते, म्हणजे शस्त्राला हात लावणार नाही. त्यांचं मरण भगवंताला माहित होतं कशात होतं. नाही तर द्रोणाचार्यांना मारणं एवढं सोपं नव्हतं त्यावेळेस. आणि भगवंताने युक्ती चालवली, कारण जगाचा मालकी होतो, खेळतो येण्याची खेळावा. भगवंताला होत्याचं नव्हत्याचं होतं कसं करायचं ते जगाच्या मालकाच्या हातात आहे. पण तो नेहमी सत्याच्या बाजूने असतो. हा भगवंत नेहमी सत्याच्या बाजूने असतोय. आणि धर्मराजाला सांगितलं तुम्ही त्यावेळेस खोटं बोलले. धर्मराजा म्हणले मी खोटं बोललोच नाही. त्यावेळेस भगवंतानी काय केलं, अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला अशी बातमी त्या युद्धामध्ये पसरवली. पण द्रोणाचार्यांना खरं कळा ना काय भानगडे, कोणाला विचारावा द्रोणाचार्याला मेला म्हणून. तोपर्यंत त्यांनी शस्त्र खाली ठेवलं नव्हतं. पण त्यांच्या लक्षात आलं का आपल्याबरोबर खोटं फक्त धर्मराजाच बोलणार नाही, कारण धर्मराजा कधी खोटं बोलतच नव्हते. आपण मग धर्मराजाला विचारू, अश्वत्थामा मारल्या गेला का, अश्वत्थामा मारला का? आणि मग धर्मराजाला दुर्योधनाने सांगितलं, कारण समोरासमोर युद्ध करतायत. आणि समोरासमोर युद्ध करत असताना धर्मराजाला विचारलं का हो अश्वत्थामा मारल्या गेला का? अश्वत्थामा म्हणले हो, अश्वत्थामा हात, अश्वत्थामा मारल्या गेला. पण अश्वत्थामा तुमचा मुलगा नाही, नरोवा कुंजोराव म्हणजे अश्वत्थामा नावाचा हत्ती मारल्या गेला. पण ज्या वेळेस धर्मराजा बोलत होते ना अश्वत्थामा हात, अश्वत्थामा मारल्या गेला, पण म्हणायच्या आतच देवाने इकडे नगरे वाजवले, ते ढोल ताशे वाजायला सुरुवात केली. धर्मराजा म्हणले अश्वत्थामा मारल्या गेला पण हत्ती मारल्या गेला, तुमचा मुलगा नाही मारल्या गेला. हे शब्द द्रोणाचार्याच्या कानावरती पडायच्या आतच देवाने इकडे नगारे वाजवले, ढोल ताशे वाजवला. ते शब्द द्रोणाचार्यांच्या कानावरती पडले नाही आणि द्रोणाचार्यांनी आपले शस्त्र खाली ठेवून दिले. आणि धर्मराजाला मग तो यम म्हणत होता का तुम्ही खोटं बोलले. नाही, मी खोटं बोललोच नाही म्हणे. आणि धर्मराजा खोटं बोललेच नव्हते, फक्त त्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. आणि मग धर्मराजांना पुन्हा स्वर्गात नेलंय. इकडं राजा परीक्षिती राज्य करायला लागले. राज्य चालू असताना घेऊन येतात आपले राज्य. परीक्षितींचं राज्य इतकं सुंदर चालू होतं. एकदा राजा परीक्षिती जंगलामध्ये शिकार करण्याकरता निघाले. शिकार करण्याकरता निघाल्याबरोबर त्यांना रस्त्यामध्ये एक दृश्य दिसलं. त्या ठिकाणी एक पायाचा धर्मरूपी बैल पृथ्वीरूपी रडणाऱ्या गायीचं सांत्वन करत होता. ते दृश्य त्यावेळेस त्या राजा परीक्षितीला दिसलं. राजा परीक्षिती त्यांच्याजवळ गेले आणि त्याच ठिकाणी राजा परीक्षितीच्या डोक्यामध्ये कलीचा प्रवास झाला. कलीचा प्रवास झाल्याबरोबर राजा परीक्षितीची बुद्धी बदलली
आणि वनात शिकारी करण्याकरता गेले आणि शिकारी करण्याकरता गेल्यावर त्यांना तहान लागली आणि तहान लागल्याबरोबर शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. पण त्या ठिकाणी गेल्यावरती शमीक ऋषी ध्यानामध्ये बसलेले आहे. आपण आत्ताच जी झाकी बघणार आहोत ती शमीक ऋषीची झाकी बघणार आहोत. राजा परीक्षिती आश्रमामध्ये गेल्यावरती त्यांना वाटलं या आश्रमामध्ये आपला कोणी सन्मान केला नाही. सन्मान नाही केल्यामुळं राजा परीक्षितीला राग आला आणि राग आल्यामुळं राजा परीक्षितीनं काय केलं, मेलेला सर्प शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा. ताली बजाओ. हरि बोल. नलनील जाति के वानर राम नाम लिख दिए शिला पर, हो गई सेना पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा. शमीक ऋषी ध्यान करतायत. शमीक ऋषीचं ध्यान चालू असताना राजा परीक्षिती शिकार करण्याकरता आले आणि शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये राजा परीक्षितीचं आगमन झालं. आश्रमामध्ये आल्याबरोबर राजा परीक्षितीचा सन्मान त्या ठिकाणी झाला नाही. राजा परीक्षितीला राग आला आणि राग आल्याबरोबर शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला आणि मेलेला सर्प गळ्यात टाकला. आणि राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये निघून आले. त्याच्यानंतर शमीक ऋषींचा मुलगा शृंगी ठिकाणी आला. शमीक ऋषीच्या मुलाने बघितलं आपल्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप कोणी टाकलाय म्हणून क्रोधायमान तो शृंगी झालाय. रागाने तप्त झाला. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये ज्यांनी हा मेलेला सर्प टाकला असेल त्याला मी छाप देतो. आणि राजा परीक्षितला त्या शृंगीने शाप दिला. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितला तक्षक नावाचा सर्प येईल आणि दंश करून राजा परीक्षिती गतप्राण होती. तेरा हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा.
गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय। आणि शमीक ऋषींचा मुलगा शुंगी त्या ठिकाणी आला. त्यांनी आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला तो सर्प बघितला आणि शुंगीला राग आला आणि त्याने राजा परीक्षितीला शाप दिला, ज्यांनी कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करीन आणि 7 दिवसामध्ये तो मरण पावल. आणि मग इकडं राजा परीक्षिती आपल्या राज्यामध्ये आले आणि आल्याबरोबर डोक्यातला मुकुट त्यांनी काढला आणि मुकुट काढल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं का आपल्याला शुंगीने शाप दिलाय आणि पश्चाताप करायला लागले राजा परीक्षिती, कारण त्यांच्या डोक्यामध्ये कलीचा प्रवास झाला होता. पश्चाताप करायला लागले आणि मग लक्षात आलं आपल्याकडून मोठी चूक घडली, आपण विचार करायला हवा होता. साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलाय, साधूची चेष्टा केली, आपल्या हातून मोठं पाप घडलं, हे पश्चाताप करायला लागले. शेवटी राजा परीक्षितीने विचार केला 7 दिवसामध्ये आपण मरण पावणार आहे. साधू संतांच्या दर्शनाला जायला लागले, साधू संतांची भेट घ्यायला लागले, मोठमोठ्या साधू महात्म्याची भेट घ्यायला लागले. 7 दिवसामध्ये मला कशी मुक्ती मिळेल, कारण साधूचा शाप होता, आपल्याला शाप भोगावाच लागणार आहे, दुसरा पर्याय नाही. 7 दिवसात आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी कोणतं साधन महत्वाचं आहे, काय करावं लागेल. अनेक साधू संतांची भेट राजा परीक्षितीने घेतली आणि शेवटी राजा परीक्षितीने भगवंताची विनंती केली, भगवान श्रीकृष्णाची विनंती केली, देवा माझ्या हातून हे मोठं पाप घडलंय, पण मला या 7 दिवसामध्ये मुक्ती मिळण्याकरता असं काही साधन आहे का, असं कोणतं साधन मिळेल का, मला 7 दिवसात मुक्ती मिळाली पाहिजे. आणि मग आकाशवाणी झाली, राजा परीक्षितीला सांगण्यात आलं का शुकाचार्य तुम्हाला जे श्रीमद भागवत कथा सांगणार आहेत, श्रीमद भागवताचं जर तुम्ही श्रवण केलं ना तर तुम्हाला खऱ्या अर्थाने 7च दिवसात मुक्ती मिळणार आहे. म्हणून राजा परीक्षिती आपला मुलगा जन्मेजय त्याला त्या राज्याच्या गादीवरती राजा परीक्षितीनं बसवलं आणि ते वनात निघाले. आलेलं आहे का? आणि राजा परीक्षिती वनामध्ये शुकाचार्यांची वाट बघत होते. आता 2 मिनिटांमध्ये आपले नारदजी तयार झालेले, आपण एक भजन घेऊ म्हणजे आपल्याला नारदजीचा आनंद घेतो. तर सर्वांना एक विनंती करतो की सगळ्यांनी जागेवरती उभा राहा, भजनाचा आनंद घ्या थोडा, सगळ्यांनी उभे राहा. भगवंताच्या भजनामध्ये रंगून माणसाने गेलं पाहिजे, डोला नाचा, कारण आपण कुठं नाचत नाही, डीजेच्या पुढे सहज नाचतोय, पण भगवान श्रीकृष्णाच्या समोर आम्हाला नाचायचं आहे, त्या भगवंताच्या भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. हे पुन्हा आमच्या भाग्यामध्ये मिळणार नाही, आम्हाला कसा ऐकायला. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण से मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे,
बछड़े बोले राधे राधे गैया बोले राधे राधे बछड़ी बोले राधे राधे गैया भी बोले राधे बछड़े भी बोले राधे गैया जी बोल राधे बछड़ी जी बोल राधे कन्हैया के बंसी से बजाई राधे 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 श्री राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे विष्णु भी बोले राधे ब्रह्मा जी बोल राधे विष्णु जी बोल राधे शिव जी के डमरू से आवाज आई राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय 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 श्री राधे सर्वांनी आता 2 मिनिटं खाली बसा आरतीचे यजमान चला